नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त असा फक्त हरभऱ्याच्या डाळीपासून जाळीदार असा हा नाश्ता बघणार आहोत. तर इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, एक वाटीभर स्वच्छ धुवून घेतली. अशी 5 तास मी इथे पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे. तर तुम्हाला हरभऱ्याची डाळ दिसतच आहे, अगदी मस्त अशी आपली ही फुललेली आहे. तर आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. तर दही थोडं आंबटसर असलं तरी पण चालतं. तर इथे मी 4 चमचे दही घातलेलं आहे. आता याला एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला अगदी थोडंसंच घालायचं आहे. अगदी जास्त पाणी इथे वापरायचं नाहीये. तर आता थोडंसं पाणी घालून याला रवाळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक नाही याला, तर थोडंसं असं रवाळ त्याचं टेक्स्चर असलं पाहिजे. ह्या पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि एक पाव टीस्पून इथे मी हिंग घातलेला आहे आणि आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. मी इथे अगदी 5 मिनिटं हे फेटून घेतलेलं आहे. असे एकाच दिशेने आपल्याला हे एकाच डायरेक्शनमध्ये हे बॅटर जे आहे का व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. जेणेकरून आपला जो पदार्थ आहे का एकदम हलका-फुलका होईल. तर आता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही फेटून घ्या 5 मिनिटं. तर बघू शकता फेटल्यानंतर अगदी हे बॅटर जे आहे का हलकं-फुलकं झालेलं आहे. आता आपण याला रात्रभर असंच झाकून ठेवूयात. तर मी इथे रात्रभर ठेवलं होतं. बघू शकता मस्त असं आपलं हे पीठ फुगलेलं आहे. अगदी मी जिथे गरम जागा असते का त्या ठिकाणी ठेवलेलं होतं हे बॅटर. त्यामुळे अगदी त्याला जाळी आलेली आहे. बॅटर आपलं छान असं फुगलेलं आहे. तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा याचा एक ठेचा तयार करून घेतलेला आहे. तो टाकून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण दुसरं काहीच घातलेलं नाही. तर तुम्ही इथे बेसनसुद्धा एखाद चमचा तुम्हाला वाटलंच तर बाइंडिंगसाठी घालू शकता. पण मी घातलेलं नाही आणि मी ह्याच्यामध्ये याच चमच्याने 2 चमचे मी तेल घातलं होतं. तर ते माझ्याच्यानं स्किप झालंय. तर तुम्ही तेल नक्की घालून घ्या. कारण हा पदार्थ खाताना घशात अडकल्यासारखा होतो तेल नाही घातला तर. तुम्ही आठवणीने घाला. मी घातला पण माझ्याच्यानं स्किप झाला तो व्हिडिओ. त्यामुळे तर आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचाभर इनो फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे, ते टाकून घ्यायचं आहे. आता इनो घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी इनो घालायच्या अगोदरच एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आणि गॅसवर एका कढईमध्ये पाणीसुद्धा उकळवायला ठेवलेलं आहे. तर आता आपल्याला ह्याचा ढोकळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी जाळीदार असा हा हरभऱ्याच्या डाळीचा आपला ढोकळा तयार होतो. तुम्ही जर ह्या पद्धतीने केला आणि ह्या प्रमाणानुसार केला तर तुमचा जाळीदारच ढोकळा होईल. ही माझी 100% गॅरंटी आहे. नक्की बनवून बघा हा तुम्ही ढोकळा. आता आता जे बॅटर आहे का तयार केलेलं ते असं प्लेटमध्ये ओतून घेऊयात. तर प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता पूर्ण जे बॅटर आहे का ते प्लेटमध्ये ओतून घेऊयात आणि थोडंसं असं प्लेटला टॅप करून घेऊयात. आता पाणीसुद्धा आपलं छानसं उकळलेलं आहे. तर आता मी त्याच्यामध्ये हे झाकून आपल्याला मोठ्या गॅसवर 20 मिनिटं हा ढोकळा जो आहे का स्टीम करून घ्यायचा आहे. तर बघू शकता 20 मिनिटानंतर अगदी आपला हा व्यवस्थित असा शिजलेला ढोकळा तयार आहे. तर बघू शकता मी टूथपिक घालून काढलेली आहे. तर अगदी क्लीन आपली टूथपिक आलेली आहे. तर आता याला एकदम आपल्याला थंड करायचं आणि थंड झाल्यानंतरच याचे काप तयार करायचे. तर मी अगदी माझा ढोकळा थंड झाल्यानंतरच मी हा कट केला. जर तुम्ही गरम-गरम ह्याच्यात कट केला तर ते व्यवस्थित असं कापल्या जाणार नाही. तर मग बघू शकता तुम्ही जाळी किती आलेली आहे. वरतून असा छान असा हा ढोकळा फुललेला आहे. आता हे तुम्हाला जसे आवडतील त्या पद्धतीने तुम्ही ह्याचे काप तयार करून घ्या. आता मी कट केल्यानंतर तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते याला जाळी किती आलेली आहे ते. आणि अगदी आपण हरभऱ्याच्या 1 वाटी डाळीपासून हा पोटभरीचा नाश्ता तयार केलेला आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघू शकता. मुलांना डब्यासाठी सुद्धा करू शकता किंवा घरात नाश्त्याला सुद्धा हा पदार्थ तुम्ही करून खाऊ शकता. अगदी तुम्ही नवशिके असाल तरी पण हा तुमचा जो ढोकळा आहे का तो फसणार नाही ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तुम्ही ह्या पद्धतीने आणि या प्रमाणाने जर केलं तर. आता तुम्ही जाळी तर बघाच त्याला किती जाळी आलेली आहे. अगदी जाळीदार आणि हलका-फुलका हा ढोकळा तयार झालेला आहे. बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवत आहे. अगदी जवळून सुद्धा दाखवत आहे आणि सगळ्या बाजूनी सुद्धा तुम्हाला दाखवत आहे किती मस्त अशी त्याला जाळी आलेली आहे. तर आता ह्याच्यासोबत आपण एक चटणी सुद्धा बनवणार आहोत.
तर बघू शकता मस्त चहू बाजूनी त्याला अशी जाळी आलेली आहे. जाळीदार असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. एकदम हलका-फुलका पचायला सोपा असा हा नाश्ता तुम्ही करून खाऊ शकता. तर ह्यासोबत लागणारी चटणीसुद्धा आपण बनवून घेऊयात. तर इथे कोथिंबीर घेतलेली आहे. मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि इथे आपण ढोकळ्याचे जे काठाचे काप आहेत का, ते असे 2-3 टाकून घ्यायचे आहेत. याने काय होईल तर छान असं आपल्या चटणीला घट्टपणा येईल आणि मस्त चवीला पण लागेल. तर आता पाणी घालून ही चटणी आपण तयार करून घेतलेली आहे. ही चटणी थोडीशी पातळच असते ढोकळ्याची, त्यामुळे मी आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याला तडका वगैरे मारण्याची अजिबात गरज नाही. अशीच ही चटणी तुम्ही खाऊ शकता. तर आता ढोकळ्याला तडका मारून घेऊयात. तर इथे हिरव्या मिरच्या आणि तेल, मोहरीचा मी इथे तडका मारून घेतलेला आहे. तर थोडंसं या ढोकळ्यासाठी आपल्याला तेल जास्तीचं वापरावं लागतं, कारण आपण ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही फोडणीमध्ये. त्यामुळे आता आता जी फोडणी जी आहे का ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. सर्व ढोकळ्यावर ही फोडणी आपल्याला लागली पाहिजे. मस्त जाळीदार असा हलका-फुलका हा नाश्ता तयार आहे. तर आता हा सर्व्ह करूयात. तर इथे एका प्लेटमध्ये मी हा ढोकळा काढून घेतलेला आहे. आता ह्याच्यासोबत जी चटणी केलेली आहे का, ती पण मस्त अप्रतिम लागते आणि कॉम्बिनेशन दोन्हीचं तर एकदम एकदम जबरदस्त असं लागतं. हा मस्त गुजराती खमण तयार होतो. तर बघू शकता मस्त अशी ही आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे. अगदी आपण एक गुजराती पद्धतीचा हा खमण ढोकळा तयार केलेला आहे. नक्की करून बघा आणि तुम्हाला तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता ते पण मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.